हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा फंडामेंटल ऑफ बिझनेस लॉ अँड बिझनेस कम्युनिकेशनचा टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे आपला 21 टॉपिक. ठीक आहे. याच्या आधी आपण फर्स्ट टॉपिक कव्हर केला होता फंडामेंटल ऑफ बिझनेस लॉच्या, ज्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स कव्हर केले होते. त्याचाच कंटिन्यू आपण क्वेश्चन्स कव्हर करत आहे, जे आहे 25 पुन्हा जो 21 टॉपिक. तसे जे आपण रिव्हिजन बेस्ड PDF आहे त्याच्यामध्ये हे 20 टॉपिक्स आहे आणि त्याच्यामध्ये 3500 MCQs कव्हर आहेत. ठीक आहे. तसंच आपल्याला इथे ते MCQs कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, तर मीन्स जेणेकरून तुम्हाला सर्वच व्हिडिओ नोटिफिकेशन्स मिळून जाणार आणि तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तर मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी सर्व व्हिडिओज बनवू शकणार. ज्यांना पण PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, द ॲपेलेट कोर्ट ऑफ नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल ट्रिब्युनल इज. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी अपीलीय न्यायक कोणते आहे? आन्सर आहे थर्ड, सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. नेक्स्ट, सेकंड, द एन्शियंट इंडिया कोर्ट वॉज कॅन बी डिवाइडेड इंटू 6 कॅटेगरी ॲज. प्राचीन भारतीय न्यायालयांचे 6 प्रकारांमध्ये वर्गीकरण कसे होते? आन्सर आहे सेकंड बघा, द कुला, द शेरनी, द गाना, द अधिकृता, द ससिता अँड द निरिपा. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, द वॉर्डेबल कॉन्ट्रॅक्ट इज वन. रद्द करता येण्यासारखा करार म्हणजे कोणता? तर आन्सर आहे थर्ड, विच इज व्हॅलिड टिल अवॉइडेड. जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वैध असतो. नेक्स्ट, फोर्थ, द डिफरन्स बिटवीन ॲडव्हर्टाइजमेंट अँड प्रपोजल इज. विज्ञापन व प्रस्ताव यामधील फरक कोणता आहे? आन्सर आहे सेकंड, प्रपोजल बिकम प्रॉमिस ऑन एक्सेप्टन्स, ॲड डज नॉट. प्रस्ताव स्वीकारल्यावर वचन बनतो, जाहिरात नाही. नेक्स्ट, फिफ्थ, अ कॅटलॉग लिस्टिंग बुक प्राइजेस इज. पुस्तकाच्या किमतीसह कॅटलॉग हे काय दर्शवते? आन्सर आहे सेकंड, इन्व्हिटेशन टू व्हिजिट शॉप, दुकान भेटीचे आमंत्रण. नेक्स्ट, सिक्स, अ कंपनी गुड कॅटलॉग इज. कंपनीच्या वस्तूंचा कॅटलॉग म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, इन्व्हायटेशन फॉर ऑफर्स, ऑफरसाठी आमंत्रण. नेक्स्ट, सेवन, अन ऑफर डज नॉट लॅप्स इफ. ऑफर खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत रद्द होत नाही? आन्सर आहे थर्ड, एक्सेप्टन्स मेड इन इग्नोरन्स ऑफ डेथ. मृत्यूबाबत माहिती नसताना स्वीकार केला जातो ते. नेक्स्ट, एट, टेलिफोनिक एक्सेप्टन्स इज अ कम्प्लीट वेन. फोनवरील दिलेल्या मान्यतेचे उत्तर कधी पूर्ण मानले जाते? आन्सर आहे थर्ड, हिअर्ड अँड अंडरस्टूड बाय ऑफरर. ऑफर करणाऱ्याने ऐकले व समजले जाते तेव्हा. नेक्स्ट, नाइन, अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड कॅन. अशक्त मनस्थिती असलेली व्यक्ती कोणती? तर आन्सर आहे थर्ड, कॅन एंटर इंटू अ कॉन्ट्रॅक्ट. करार करू शकते ती व्यक्ती. नेक्स्ट, टेन्थ, सायलेन्स वेन ड्युटी टू स्पीक एक्झिट इज. मौनी राहणे जेव्हा बोलायचे कर्तव्य असते ते म्हणजे, त्यालाच म्हणतो आपण फ्रॉड, फसवणूक. नेक्स्ट, 11, ट्रेड टू सुसाईड टू गेट सेल डीड इज. ठीक आहे. विक्री खत लिहून घेण्यासाठी आत्महत्येची धमकी दिल्यास तो व्यवहार काय असतो? तर आन्सर आहे वॉर्डेबल ड्यू टू कोरेशन, जबरदस्तीमुळे रद्द करण्यात येण्यासारखा. तसंच बघा, महाट्रान्सकोचे ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व टॉपिक्स कव्हर आहेत 7000+ MCQ सोबत. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल तर ही PDF आहे 750ला. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं व्हॉट्सअप करून तुम्ही PDF घेऊ शकता. याच्यामध्ये संपूर्ण MCQs आहेत 7 टॉपिक्सचे. ठीक आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 12th, कॉन्ट्रॅक्ट अंडर द अनडू इन्फ्लुएन्सेस. अवाजवी प्रभावाखाली झालेला करार तो आहे आपला वॉइडेबल, रद्द करण्यात येण्यासारखा. ठीक आहे. नेक्स्ट, 13, व्हॉट अमाऊंट टू फ्रॉड. फसवणुकीचे काय समाविष्ट आहे? तर बघा, फर्स्ट आहे ॲक्टिव्ह कन्सेलमेंट ऑफ फॅक्ट, प्रॉमिस विदाउट इंटेन्शन, ब्रीच ऑफ ड्युटी गेन अँड. आन्सर आहे फर्स्ट अँड सेकंड, ॲक्टिव्ह कन्सेलमेंट ऑफ फॅक्ट अँड प्रॉमिस विदाउट इंटेन्शन, मीन्स वस्तुस्थिती लपवणे, न करण्याचा विचार असूनही वचन देणे त्याला. नेक्स्ट, 14, फॅक्टर्स दॅट विटिएट कन्सेंट. सहमतीस बाधा आणणारे घटक कोणते आहेत? आन्सर आहे फ्रॉड, कोरिएशन अँड मिस्टेक. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द, मीन्स फसवणूक, जबरदस्ती आणि चूक. नेक्स्ट, 15, मिसरिप्रेझेंटेशन मीन्स चुकीची प्रतिपादन म्हणजे काय? आन्सर आहे फॉल्स विदाउट इंटेंट, सेकंड फ्रॉडंट स्टेटमेंट, थर्ड मिस्टेक ऑफ फॉक्ट अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ.
मीन्स हेतू पुरस्पर नसलेले खोटे विधान, फसवणुकीचे विधान आणि वस्तुस्थितीबाबत चूक. नेक्स्ट 16 फिड्युसरी रिलेशन मीन्स द पर्सन. विश्वासार्हता नात्याचे अर्थ काय? तर आन्सर आहे सेकंड कॅन डॉमिनेट विल, प्रभाव टाकू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 17 डॉमिनेटिंग अनदर विल हॅपन्स वेन. दुसऱ्यावर प्रभाव टाकण्याची स्थिती म्हणजे काय? तर आन्सर आहे फिड्युशनरी रिलेशन एक्झिट अँड कॉन्फिडेन्शियल रिलेशन एक्झिट. मीन्स विश्वासार्हता नाते आणि गोपनीय नाते. नेक्स्ट 18 ॲग्रीमेंट ऑन नॉन एक्झिस्टन्स सब्जेक्ट. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर करार केल्यास. तर आन्सर आहे वॉइड, तो शून्य होतो. ठीक आहे. नेक्स्ट 19 अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट रिक्वायर. वैध करारासाठी काय आवश्यक आहे? आन्सर आहे लॉफुल ऑब्जेक्ट अँड कॉम्पिटेंट पार्टीज. मीन्स कायदेशीर उद्देश आणि पात्र पक्ष. मीन्स बोथ ए अँड बी. नेक्स्ट 20 म्युच्युअल मिस्टेक ऑफ फॅक्ट रिझल्ट इन. दोघेही वस्तुस्थितीबाबत चुकीच्या समजतात असल्यास करार. तर त्याला आपण म्हणतो इथे वॉइड, मीन्स शून्य करार. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. बघा नेक्स्ट आहे 21 कॉन्सेन्स ॲड आयटम मीन्स. कॉन्सेन्स ॲड आयटम म्हणजे काय? तर आन्सर आहे सेम थिंग सेम सेन्स. एकाच गोष्टीवर एकाच अर्थाने सहमती. नेक्स्ट 22 टू प्रूव्ह अंडू इन्फ्लुएन्स. अवाजवी प्रभाव सिद्ध करण्यासाठी काय होते? तर आन्सर आहे डॉमिनन्स मस्ट बी प्रूव्ह अँड सेकंड कॉन्ट्रॅक्ट वॉज अनफेअर. म्हणून आन्सर आहे बोथ ए अँड बी. नेक्स्ट 23 कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिडिटी इज नॉट अफेक्टेड बाय. खालीलपैकी कोणत्या गोष्टीने कराराची वैधता बिघडत नाही? तर आन्सर आहे फर्स्ट मिस्टेक ऑफ इंडियन लॉ. भारतीय कायद्याबद्दल चूक. नेक्स्ट 24 अनलॉफुल ॲग्रीमेंट इन्क्लूड. अवैध करारात यांचा समावेश होतो. आन्सर आहे फोर्थ बघा रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड, फोरबिडन बाय लॉ अँड अगेन्स्ट पब्लिक पॉलिसी. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. व्यापारावर मर्यादा, कायद्याने निष्पक्षता आणि सार्वजनिक धोरणादायक विरोधात. ठीक आहे. नेक्स्ट 25 एक्सेप्शन टू रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड आर इन. व्यापारावर बंधनाच्या अपवादांची तरतूद खालीलप्रमाणे. तर आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 27 कलम 27 नुसार. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन अकाउंट्स PDF अवेलेबल आहे. जी आहे 750ला. सेपरेट सुद्धा सब्जेक्ट वाईज PDF अवेलेबल आहे. ज्यांना सेपरेट PDF हवे असेल त्या सेपरेट PDF घेऊ शकतात. ज्यांना कंबाईन हवी असेल ते कंबाईन. तसंच मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे. फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम बेस्ड सुद्धा अवेलेबल आहे आणि रिव्हिजन MCQ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हवे असतील इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF तिथनं घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू टिल एक्झामपर्यंत बनवणार. कारण की 6 जूनला जी आहे ती आपली 6 जुलैला जी आहे ती आपली एक्झाम होणार आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.